संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे, कोणताही पक्ष असो तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं। मग तो कांदा उत्पादक असावा, तो कपाशीचा उत्पादक असो, तो ऊसाचा उत्पादक असो, त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदानं जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारणाला राहिली नाही का, असा प्रश्न इथे पडतोय। म्हणून सगळ्या पक्षातील राजकारण्याला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा, जेणेकरून आंदोलनाला हे 50 आंदोलक कधीतरी पाहायला पाहिजे या सरकारनं येऊन। अरे हा बच्चू कडू 5व्यांदा अन्नत्याग आंदोलन करतोय, त्याला काय सुडावर देण्यासाठी त्याच्या मायनं जन्माला घातलं काय, हे आपण पाहिलं पाहिजे। जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी या जनतेत करणार आहे त्याचा पीड तुटतो, त्याचा कार्यकर्ता मरतो, त्याचं कुटुंब सुद्धा मरतं। आणि म्हणून शासनानं स्वतःची गेंड्याची कातडी बाजूला ठेवून, कोणताही शासन असेल, आज भाजपचं असेल, उद्या काँग्रेसचं असेल, या सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा, आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा, ही विनंती आहे।